तारीख आहे 16 ऑक्टोबर 20 आणि परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत आता तरी केवळ घोषणा न करता तातडीने थेट मदत देण्याबाबत आणि त्याच्यात त्यांनी म्हटले की परतीच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मदतीसाठी तो अर्ज करत आहे. विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. या वेदना फक्त विरोधी पक्षाला नेत्याला होतात, मुख्यमंत्र्यांना होत नाही. मला झाल्या होत्या म्हणून मी तेव्हा कर्जमाफी केली होती. पण राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत, या पलीकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामेही होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत तर मिळतच नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे. हे बाकीचं सगळं पत्र आहे. आता त्यातल्या शेवटच्या ज्या 2-3 ओळी आहेत, दोनच, की नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे. आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती. आपला गिचमीड देवेंद्र फडणवीस. गिचमीड म्हणजे त्यांची सही आहे तसं मी म्हटलं, मला वाचता नाही वाचता येतं तो बघा तुम्ही सही. पण अशी हे त्यांनी त्यावेळेला दिलेलं हे पत्र आहे. आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमचं सरकार आलं होती संज्ञा काढली का? तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका. त्यावेळेला सुद्धा आमची नियत काढली गेली, सगळं काढलं गेलं, पण शेतकऱ्याला आज जी मदत पाहिजे ती अजूनही दिली जात नाहीये. मुख्यमंत्रीमध्ये पंतप्रधानांना भेटून आले. पंतप्रधान तिकडे प्रस्तावाची वाट बघतायत आणि मुख्यमंत्री आपला अभ्यास चालू आहे. 2 उपमुख्यमंत्री, 2 हाफ आणि 1 पूल 2 हाफ असे त्यांचा अभ्यास आणि प्रस्ताव बनवणं सुरू आहे. आता हे जे काय थोतांड आहे, केंद्राचं पथक, माझ्या माहितीप्रमाणे, आपल्याकडे माहिती असेल तर मला, मी चुकीचं बोलत असेल तर मला करेक्ट करा, की केंद्राचं पथक अजूनही राज्यात आलेलं नाही. केंद्राचं पथक येणार केव्हा, येणार की नाही येणार, आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी, मग त्यांचे पंचनामे होणार कधी, म्हणजे हे सगळं या सरकार म्हणजे एकदम निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे. एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे. तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा, नाही तर तुमच्या आकलीचा दुष्काळ म्हणा, काही म्हणा, पण शेतकरी आज संकटात आहे. शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी 50,000 रुपये मदत झाली पाहिजे. बाकीचे सुद्धा खूप विषय आहेत, कारण घरदारं वाहून गेलेली आहेत. पंतप्रधान आवास योजना हे मी यापूर्वी सुद्धा बोललेलं, तशी ग्रामीण योजना परत एकदा आणा किंवा नव्याने आणा आणि शेतकऱ्यांची जी ज्याला मी काय म्हणेन, जेमतेम काही घर आहेत त्याला घर म्हणणं सुद्धा फार धाडसाचं ठरेल. अशा प्रकारचे निवारे आहेत, खोपटी आहेत आणि ते पाण्यामध्ये वाहून जातात. आता यांचे निकष काय की ज्यांचं काय घरदार वाहून गेले त्या घरात 48 तास पाणी राहिलं पाहिजे. हा कुठला